नमस्कार, दीपा रेसिपीज या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर मग मी आज रेसिपी घेऊन नाही आलेली आहे। आज मी घरच्या घरी प्रोटीन पावडर कसं बनवायचं ते सांगणार आहे। आपण महागडे प्रोटीन विकत आणतो आणि हे घरच्या घरी तुम्ही बघू शकतात कमी प्रमाणात आणि कमी खर्चात होते। आणि आता मी तुम्हाला सांगते काय काय लागणार आहे। ते आपल्याला 2 वाट्या मखाना पाहिजे व सर्व हे साहित्य 50-50 ग्रॅम पाहिजे। 50 ग्रॅम बदाम, 50 ग्रॅम खारीक, 50 ग्रॅम पंपकिन सीड, 50 ग्रॅम मगज बी आणि 50 ग्रॅम अक्रोड पाहिजेत। आणि मी एक छोटी वाटी घेतलेली आहे, त्या वाटीने हे मोजून घेतलेले आहेत। वजनी हे 50 ग्रॅम आहेत। मी आता तुम्हाला छोटी वाटी दाखवते, या वाटीने घेतलेली आहेत आणि वजनी 50 ग्रॅम आहेत। आणि हे प्रोटीन पावडर आपल्याला महिनाभर हे टिकते। विकतचे आणण्यापेक्षा तुम्ही हे घरचे करून बघा। आणि आता दोन वाट्या मखाना आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे हाताने तो फुटेल असा मखाना आपल्याला भाजून घ्यायचा आहे। आपण जे महागाचे आणतो तर त्या प्रोटीनपेक्षा हे प्रोटीन तुम्ही नक्की करून बघा। यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर, विटॅमिन्स असतात। जे कोणी वेट लॉस करत असेल त्यांच्यासाठी ही खूप चांगलं आहे आणि सर्वांनी घेतले तर ही चांगलं आहे दुधामध्ये प्रोटीन पावडर हे। आणि त्याचप्रमाणे आता आपल्याला मगज बी भाजून घ्यायचं आहे आणि हे सर्व आपल्याला 2-2 मिनटं भाजून घ्यायचं आहे। आणि आता त्याचप्रमाणे आपल्याला हे पंपकिन सीड्स पण भाजून घ्यायचे आहेत। जर तुम्हाला जास्त करायचं असेल तर तुम्ही वजन त्याचं वाढवू शकतात। आणि आता याचप्रमाणे सर्व आपल्याला हे साहित्य 2-2 मिनटं भाजून घ्यायचे आहे। या ड्रायफ्रूट्समध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन्स, फायबर, सर्व काही कॅल्शियम असतं, मॅग्नेशियम असतं। तुम्ही हे प्रोटीन पावडर करून बघा। आणि आपल्याला हे दुधामध्ये घ्यायचे आहे, सकाळी किंवा संध्याकाळी घेतले तरी चालते। आणि लहान मुलं हे असे ड्रायफ्रूट्स खात नाहीत, त्यामुळे अवश्य त्यांना हे प्रोटीन पावडर तुम्ही देऊ शकता आणि मोठीही घेऊ शकता। आणि आता आपण खारीक भाजून घेणार आहोत। खारीक पण 50 ग्रॅम आहे। आणि आता हे सर्व आपले 2-2 मिनटं परतून झालेले आहेत। आणि यामध्ये आता आपल्याला शेवटी 4 वेलची घालायचे आहेत प्रोटीन पावडरचा स्वाद वाढण्यासाठी। कोणाला जर गोड हवे असेल तर तुम्ही यामध्ये खडी साखरही चालते आणि नाही टाकले तरीही चालते। जे कोणी साखर खात नाही त्यांच्यासाठी तर हे चांगलं आहे। आणि ज्यांना कोणाला गोड हवंय त्यांनी यामध्ये खडी साखर घालू शकता, ते पण 50 ग्रॅम घालायची आहे। आणि आता बदाम पण छान 2-3 मिनटं भाजून घातले आहेत। आणि आता यामध्ये आपल्याला 4 विलायची भाजून घ्यायची आहे त्याची टेस्ट वाढवण्यासाठी। आणि हे प्रोटीन पावडर तुम्ही महिना ते 15 दिवस स्टोर करून ठेवू शकतात। विकत आणण्यापेक्षा तुम्ही हे घरी नक्की करून बघा। आता हे आपलं सर्व साहित्य भाजून झालेलं आहे व आता 10 ते 15 मिनटं थंड होण्याकरता ठेवायचे आहे। आणि आता मिक्सरला आपल्याला हे छान बारीक याचा कूट करून घ्यायचा आहे। आता हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकले आहे आणि तुम्ही बघू शकता मी याची छान बारीक पावडर केलेली आहे। तुम्हाला हातामध्ये घेऊन दाखवते, बघू शकता तुम्ही किती मोठी पावडर झालेली आहे। माझं महिनाभराचं हे प्रोटीन पावडर तयार झालेलं आहे। आणि जर माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जर तुम्हाला माझे अजून व्हिडिओ पाहायचे असतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे, तुम्ही त्यावर जाऊन बघू शकता। तुम्ही बघू शकता आपले प्रोटीन पावडर हे तयार झालेले आहे। तुम्ही गरम दुधामध्ये किंवा कोमट दुधामध्ये सकाळी किंवा संध्याकाळी घेऊ शकता। तुम्ही बघू शकता किती छान झालेला आहे बारीक। आता हे महिना ते 15 दिवस सहज हे टिकते। आणि आता मी हे दुधामध्ये घेऊन दाखवणार आहे। 1 कप दूध किंवा 1 ग्लास दूध घेतले तरीही चालेल, तुम्हाला जेवढं दूध हवं आहे तेवढं तुम्ही घेऊ शकता। व त्यामध्ये रोज 1 चमचा हे प्रोटीन पावडर घ्यायचं आहे। दिवसातून एकदा घ्यायचं आहे, सकाळी किंवा संध्याकाळी घ्यायचं आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। धन्यवाद।